नेरपिंगळा या गावातील लोकांना खरंच खूप जास्त ब्लेस्ड आणि खरंच खूप जास्त नशीबवान आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगते. नेरपिंगळाईमध्ये सगळे देवदेवता येऊन बसलेले आहे. पिंगळा माता त्यांच्या नावानंच नेरपिंगळाई हे नाव पडलेलं आहे. त्या व्यतिरिक्त मठाधिपती गणपती आणि आता गुलाबपुरी महाराजांची पुण्यतिथी महोत्सव होते तिथे म्हणून आम्ही निघालो होतो. म्हणजे हे सगळे मोठमोठे देव तिथे येऊन बसलेले आहे. देवनगरी म्हटलं तरी चालेल नेरपिंगळाईला. तुम्ही सुद्धा गुलाबपुरी महाराजांचं दर्शन करून घ्या. तर गुलाबपुरी महाराज कोण होते नेमके, आता हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की सांगते. तर गुलाबपुरी महाराज एक साधी, सात्विक व भक्तिमय जीवनशैली जगणारे एक संत होते. त्यांनी अनेक भक्तांना नामस्मरण, सदाचार, सेवा आणि ईश्वर भक्ती यांचा संदेश दिला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक भक्तांना आध्यात्मिक शांती आणि प्रेरणासुद्धा मिळाली आहे. यांचं जे आश्रम होतं, म्हणजे ज्यांची तिथं समाधी घेतली ते नेरपिंगळेलाच घेतली. तो परिसर एकदम शांत, निसर्गरम्य आणि आध्यात्मिक आहे. दरवर्षी महाराजांच्या पुण्यतिथी म्हणजेच यात्रेनिमित्त खूप मोठा उत्सव इथे भरतो आणि त्याच उत्सवासाठी आम्ही इथे आलेलो होतो. तुम्ही बघू शकता, आम्ही दर्शन वगैरे केलं. खूप छान अशी व्यवस्था होती तिथे सगळी आणि खूप प्रसन्न असं वाटत होतं. हा दिवस होता शेवटचा आणि त्याच्यामुळे इथे यात्रेची गर्दीसुद्धा खूप होती. तर आम्ही पण यात्रेमधून भरपूर साऱ्या काही लहान लहान खेळण्या अशा गोष्टी घेतल्या. विनिशाचा जो आनंद, खूप छान वाटलं हे सगळं बघून. आणि तुम्हाला सांगते ना, इथे आले ना तर म्हणजे नेरपिंगळ्याला तर नक्की गुलाबपुरी महाराजांचं दर्शन तुम्ही घ्या. खूप मन प्रसन्न होऊन जातं. आम्ही पण यात्रेमध्ये दर्शन वगैरे घेतल्यावर थोडी शॉपिंग वगैरे केली आणि मग पोहोचलो माझ्या सासू सासऱ्यांच्या घरी. ते पण नेरपिंगळेलाच राहतात. आमचं राहणं मोर्शीला आहे. मग काय घरी आल्यावर आईंनी मस्तपैकी इडली सांबारचा बेत केलेला होता आमच्यासाठी ऑलरेडीच. तर इथे आल्यावर मी थोड्या प्लेट्स वगैरे काढून हेल्प केली माझ्या सासूबाईंना. आम्ही सर्वांनी बसून गप्पा गोष्टी करत आणि मॅच बघत, म्हणजेच क्रिकेट चालू होती त्या दिवशी टी व्हीवर, तर ती मॅच वगैरे बघितली आणि थोडंफार बसून गप्पा गोष्टी केल्या, चहा वगैरे घेतला आणि तिथनं झालो रवाना. तिथनं निघाल्यावर लेहगावला एक स्टॉप घेतला. तिथल्या त्या लस्सी आहेत त्या मला खूप जास्त आवडतात. मागे सुद्धा एका व्हिडिओमध्ये तुम्ही बघितल्या असेल, तिथून आम्ही लस्सी वगैरे घेतो म्हणून. तर त्या लस्सी वगैरे घेतल्या तिथनं आणि निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला, म्हणजेच मोर्शीला येण्याकरिता. 9:30 पावणे 10च्या जवळपास आम्ही घरी पोहोचलो होतो. आणि असा होता माझा हा नेरपिंगळाईमधील खूप सुंदरसा दिवस. खूप छान दर्शन झाले आणि खरंच खूप ब्लेस्ड फील झालं. जय गजानन माऊली. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.